अजितदादांना आणखी त्यांच्या नावापुढे आपल्याला स्वर्गीय लावण्याची आपल्या मनाची हिम्मत होत नाही। ज्या अजितदादांनी नुसतं कर्जत शहरच नव्हे, कर्जत तालुक्यामध्येच नव्हे तर अख्ख्या राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये काम करणारा माणूस ही प्रतिमा तयार केली होती। त्या अजितदादांचे बोर्ड काल ज्या पद्धतीने नगरपंचायतनी काढले, आपण पाहतो की बोर्ड काढताना बोर्डाची विटंबना केली गेली। इथून बोर्ड नगरपंचायतच्या समोर नेल्यानंतर ते फ्लेक्स उडून तोडून त्या ठिकाणी काढण्यात आले, त्याच्यामध्ये अजितदादांचा फोटो फाडून काढण्यात आला। ही मगरुरी आणि माज उतरवण्याची धमक या कर्जत तालुक्यातल्या जनतेमध्ये आहे, म्हणून आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलो आहे। माज कशाचा आहे? अरे कशाची मगरुरी तुमच्यामध्ये? ही दुःखाची घटना आहे। ही दुःखाची घटना घडलेली असताना या ठिकाणी तुम्ही या जिल्हा बँकेने लावलेले फ्लेक्स असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लावलेले फ्लेक्स असतील, माझा वैयक्तिक फ्लेक्स लावलेला होता त्या ठिकाणी गोदड महाराजांच्या कमानीपाशी, आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये या ठिकाणी अजितदादांच्या श्रद्धांजलीचे बोर्ड लागलेले आहेत। आणि आपण पाहतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याच ठिकाणी कोणत्याच नगरपंचायत, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिकेने या दुःखामध्ये श्रद्धांजलीचा बोर्डला हात सुद्धा लावले नाही। मग या ठिकाणच्या नगरपंचायतचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, मुख्य अधिकारी असतील, कोणत्या माझामध्ये वागतायत या ठिकाणी कुठंतरी आता आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। अरे कशामुळे बोर्ड काढता? काय बोर्ड तुम्हाला ते त्रास देत होते? या ठिकाणी अनेक बोर्ड कितीतरी बोर्ड आहेत, त्या बोर्डला हात का नाही लागला गेला? या पाठीमाग सूड बुद्धीने या ठिकाणी बोर्ड काढण्याचं काम झालंय। आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही आम्ही पाहता या ठिकाणी अजितदादांनी कर्जतसाठी काय केलंय, कर्जत तालुक्यामध्ये काय केलंय, या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांच्या मागणीनुसार अरे तुम्ही ज्या नगरपंचायतच्या इमारतीमध्ये तुम्ही बघा, ती इमारत या ठिकाणी अजितदादांनी दिलेल्या पैशावरती झालेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बसतायत। दुसरी इमारत उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, उपजिल्हा रुग्णालयाची इमारतीला सुद्धा आमदार रोहितदादा पवारांच्या मागणीनुसार प्रांत कार्यालयाची इमारत, पीडब्ल्यूडीची त्या ठिकाणी असणारी रेस्ट हाऊसची इमारत, शासकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठीची जी गायकरवाडीला इमारत झालेली आहे ती इमारत, पोलीस क्वार्टर, ही सगळे तहसील कार्यालय, ही जी सगळी कामं झाली आहेत ना, ही अजितदादांची पुण्याई आहे। आणि अजितदादांच्या पुण्याईने या कर्जत आणि जामखेडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कामं केली जात आहेत। अरे ज्या माणसाने पहाटच उठून तुमच्या आमच्यासाठी कष्ट केलं, त्या माणसाचा बॅनर तुम्ही काढता, त्या माणसाचा बॅनर तुम्ही फाडता। अरे तुमची कुठली अवलाद आहे? ही माणसाची तर अवलाद नाही अजितदादाची बोर्ड काढणारी। आणखी कोणाच्या डोळ्याचं पाणी थांबलं नाही महाराष्ट्रातल्या, आणि तुम्ही आमच्या या काळजाचं तुम्ही बोर्ड फोडून तोडून काढता, ही निषेध करणारी गोष्ट आहे। तुम्ही सगळेजण बोलताय, तुम्ही म्हणता नगरपंचायत सत्ता भानगडी वेगळं। 9 महिन्याच्या कालावधीमध्ये नगरपंचायतवर एक सुद्धा शब्द मी बाळासाहेब शिंदेजी काढला नाही का? तर या ठिकाणी भाजपकडे सत्ता आहे, गेली, त्यांच्याकडे सत्ता गेली। या माध्यमातून आज पहिल्यांदा नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी 9 महिन्यामध्ये पहिल्यांदा बोलतोय मी। आणि बोर्ड काढायचं, बोर्ड काढताना काही मुख्य अधिकारी एकटा काढत नाही, मुख्य अधिकारी हा नगराध्यक्षाचा सचिव असतो। मग नगराध्यक्षांनी का मुख्य सहमती दिली त्या ठिकाणी? उपनगराध्यक्षांनी का सहमती दिली? आणि सहमती दिली का नाही दिली तो भाग पुढचा। तुम्हाला माहित नाही का कर्जत मधले बोर्ड काढले जात आहेत? तुम्ही थांबवायची ती नगराध्यक्षाचा आदेश चालत नाही का? उपनगराध्यक्षाचा आदेश चालत नाही का? त्या ठिकाणी बोर्ड काढताना थांबवायचं। मी ज्यावेळेस बोर्ड काढायचं चालू झालं त्यावेळेस मिरजगावला निंबोरेच्या लग्नामध्ये होतो, तो ताबडतोब निघालो, तोपर्यंत त्यांनी बोर्ड काढून नगरपंचायतच्या त्या कार्यालयामध्ये नेले होते। आणि माझं म्हणणं आहे पाटील साहेब, तुम्ही नगरपंचायतचे सीसीटीव्ही जप्त करा, त्याच्यातलं फुटेज जप्त करा, आणि फुटेज जर तुम्ही पाहिले ना, अजितदादाचे बोर्ड विटंबना करून त्यांनी मोडून तोडून काढलेले ते फुटेज तुम्ही आजची आज जोपर्यंत जप्त करत नाहीत आणि फुटेज इथं येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे तुमच्या मागण्यानुसार चालन मोडन काय होईल ती होईल, परंतु ते फुटेज जप्त केलं पाहिजेत। आणि त्या ठिकाणी नुसतं मुख्य अधिकाऱ्यांना तर निलंबित केलंच पाहिजेत,
परंतु खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यावर सुद्धा समाजामध्ये तेढ निर्माण करणं, समाजाच्या भावना दुखावणं, समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वातावरण तयार करणं, याच्या खाली तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे तुम्हाला या ठिकाणी अधिकार आहेत. अरे काय चाललंय या कर्जत शहरामध्ये? परशुराम मुळे नावाचा एक व्यापारी आहे, वालवड रोडला राहतो. 5 दिवस केशर हॉस्पिटलला ऍडमिट होता. काय ऍडमिट होता? नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी शिवनी त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी दम दिला. तिथून लगेच या ठिकाणी PI शिरसाट साहेबांना फोन लावला किंवा त्यांच्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला फोन लावला की आम्हाला 20 पोलीस द्या, आम्हाला 10 पोलीस द्या, आणि दमदाटी करून त्याच्याकडून काय झालंय ती तुम्ही परशुराम मुळेला विचारा. 5 दिवस ऍडमिट का होते केशर हॉस्पिटलमध्ये याचा विचार करा. अरे काय चाललंय? बाकीच्या विषयावरती मी जाणार नाही, परंतु खऱ्या अर्थानं आमचं काळीज असणारा अजितदादा पवार यांच्या बॅनरची, फोटोची, फ्लेक्सची विटंबना झालेली आहे. आणि त्या विटंबना करणाऱ्यावरती या ठिकाणी अन्याय, आमच्यावर जो अन्याय करतोय त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. दुसरा विषय असा, कर्जत शहरातल्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम कुणी केलं असन? अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये कारखाना राहिला नव्हता. अजितदादांनी कारखाना घेतल्यापासून आमच्या कर्जत तालुक्यातल्या, जामखेड तालुक्यातल्या, दौंड आसन, इकडे करमाळ आसन, या सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ऊसाचा जो प्रश्न होता तो ऊसाचा प्रश्न खऱ्या अर्थानं निकाली काढण्याचं काम, या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम अजितदादांनी या ठिकाणी केलं होतं. अजितदादांच्या अंतविधीला जो बारामतीमध्ये आला त्याला कळालं असन की बारामती मध्ये जो माणूस आला ना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी न येता तो माणूस बारामतीहून परत गेलाच ना. अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसं आले होते. अशा माणसावरती तुम्ही या ठिकाणी श्रद्धांजलीच्या बोर्डाच्या 2-3 दिवस लागले गेले की तुम्ही काढता. या ठिकाणी आता तुम्हाला एवढे बोर्ड दिसतात कुठं बी, ते का नाही काढले गेले? त्याच्या व्यतिरिक्त अजून अरे गोदड महाराजांचं नाव घेता. गोदड महाराजांच्या नगरीमध्ये मच्छिंद्रनाथांची पालखी पादुका येणार आहेत, त्या पादुकाचे बोर्ड सुद्धा हे काढायला लागले होते काल. अरे गोदड महाराजांचं नाव घ्यायचं, मच्छिंद्रनाथाच्या पादुका गोदड महाराजांच्या भेटीला कर्जत शहरामध्ये येणार आहेत, ते बोर्ड सुद्धा काढायला त्या ठिकाणी लागले. परंतु ज्यांनी बोर्ड लावले होते ते आले ताबडतोब म्हणले तुमचं काय असेल ती परमिशन आम्ही घेतो. अरे परमिशन देवाला आणि ह्याला काय गरज आहे? परमिशनची श्रद्धांजलीच्या बोर्डला काय गरज आहे? हा, तुम्ही परमिशन घ्या, वाढदिवसाच्या बोर्डला लावून देऊ नका. तुम्ही कुणाच्या उद्घाटनाचे बोर्ड असेल तर ते परमिशन शिवाय लावून देऊ नका. तुम्ही कुणाचे इतर कशाचे बोर्ड असेल तर ते परमिशन शिवाय लावून देऊ नका. पण दुःखाच्या घटनेला तुम्हाला परमिशन, देवाच्या या ठिकाणी बोर्डला या ठिकाणी परमिशन. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी, कर्जत शहरामध्ये या ठिकाणी अजितदादांच्या नावाची कुठली तरी एक इमारत झाली पाहिजे. आपण आज असा एक निर्णय घेऊ की कर्जत नगरपंचायत असन किंवा उपजिल्हा रुग्णालय असन किंवा कुठलं असन, आणि सगळ्यात पहिल्यांदा कर्जत नगरपंचायतच्या या इमारतीला अजितदादांनी त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. काय होईल ती होईल, केस माझ्यावर एक होईल, तुमच्यावर एक होईल. आपण 8 दिवसाच्या आधी त्या इमारतीवर बोर्ड लावू, स्वर्गीय अजितदादा भवन असं या ठिकाणी त्या इमारतीवर बोर्ड सगळे मिळून आपण जाऊ आणि खऱ्या अर्थाने अजितदादांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम तुमचं, आमच्या, त्यांच्या या ठिकाणी आत्म्याला जर शांती लाभायची असेल तर त्यांचे विचार आपल्या पुढे त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. दुसरी मागणी या ठिकाणी काल ऍडव्होकेट बाळासाहेब शिंदे, पप्पू धुमाळ, बाकीच्या सगळ्या पक्षांनी सहकार बँकेमध्ये शोकसभा आयोजित केली होती. त्या शोकसभेमध्ये सर्व सामाजिक संघटनेनी एक त्या ठिकाणी राहुल तुम्ही मागणी मांडली की तुम्ही काहीतरी बर्गेवाडीला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करून झाडं लावण्यासाठी 2 एकर जागा तुम्हाला मिळाली, पण त्या 2 एकर मध्ये झाडं लावू नये म्हणून तुमच्यावरती नगरपंचायतनी दबाव टाकलाय. तुम्ही परवा दिवशी नियोजन करा, झाडं लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी येतो. अजितदादाचं त्या उद्यानला आपण नाव देऊ. कोण झाडं लावण्यापासून रोखतंय ते पण पाहू. तुम्ही नियोजन करा, आम्ही सगळे त्या ठिकाणी येतो. बोलण्यासारखं आणखी भरपूर खूप आहे, परंतु कुठंतरी उद्रेक होत चाललाय, कुठंतरी सूडबुद्धीने राजकारण केलं जात आहे. का काढले बोर्ड काढण्यामागे बाळासाहेब दादा हे काही ही काय पदाधिकाऱ्याची, मुख्य अधिकाऱ्याची चर्चा झाली
त्याच्यानुसार बोर्ड काढले, पण अजून कुठून आदेश आलाय का त्यांना? का तर ऍडव्होकेट बाळासाहेब शिंदेनी लोकसभेमध्ये काहीतरी एक विषय मांडला आणि ते विषय मांडल्यानंतर 8 तासाच्या आतमध्ये अजितदादांचे बोर्ड निघले. हे कसे निघले? हा एक कुठंतरी संशोधनाचा भाग आहे. म्हणून माझ्या वतीने कर्जत नगरपंचायत हद्दीतील सगळ्यांच्या वतीनं जे काय अजितदादांचे बोर्ड काढले, तुम्ही बघा ट्रॅक्टर मध्ये नेताना कोणत्या अवस्थेत नेले, तिथं नेताना तुम्ही त्या कुठल्या पद्धतीने खाली टाकले, कुठल्या पद्धतीने फाडले. मग प्राणसाहेब माझी हात जोडून विनंती, भर माणसामध्ये तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती करतो, तेवढे फुटेज जप्त करा आणि त्या फुटेज मधून ह्यांनी जी काही विटंबना केली त्याच्यावरती कारवाई करा, अशा पद्धतीची विनंती करतो.